श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री महालक्ष्मी मंदिराचा 20वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। वर्धापन दिनानिमित्त मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती। तसेच मंदिरामध्ये सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं। मंदिरामध्ये काकड आरती, होम हवन, भंडारा, महाप्रसाद, भजन यांसारखे विविध कार्यक्रम राबवित हा उत्सव साजरा करण्यात आला। परिसरातील स्थानिक नागरिकांनी देखील मोलाचं सहकार्य या ठिकाणी दिलेलं आहे। मोठ्या संख्येने तरुण मंडळी देखील या उत्सवामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। माजी नगरसेविका शारदा पाटील आणि श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले। मोठ्या संख्येने मान्यवरांनी येथे उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतलाय। तर परिसरातील स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने येथे या उत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता गर्दी केलेली होती। यावेळी स्वामी भक्त विकास पाटील यांनी देखील आपल्या कुटुंबियासह येथे उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलंय। उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने सत्कार देखील करण्यात आलाय। राम भोईर, निलेश पाटील, प्रकाश भोईर, संजय पाटील, प्रकाश हजारे, भानुदास भोईर, पंढरी पाटील यांची येथे उपस्थिती लाभली। तर आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलंय। उपस्थित महिला वर्गांनीही संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचा आनंद घेतलाय। तर या उत्सवाविषयीची अधिक माहिती विजय पाटील यांनी दिलेली आहे। हा 20वा वर्धापन दिन आहे। गेले 20 वर्षापासून आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या माध्यमातून भरपूर कार्यक्रम राबवतो। उदाहरण दिवाळीमध्ये विद्यार्थ्यांसाठी, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी त्यांचे सत्कार करतो, त्याच्यानंतर मोफत वह्या वाटप करतो, कॅम्प लावतो, असे अनेक कार्यक्रम या मंदिराच्या मार्फत आम्ही करतो आणि आनंदाचा उत्सव आहे। आज 20वा वर्धापन दिन महालक्ष्मीचा आहे आणि महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो का सर्वांना सुखी ठेवा ही विनंती। प्रमाणे यंदाही महालक्ष्मी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला। यंदाच्याही 20वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष विजय जगन्नाथ पाटील व सर्व पदाधिकारी व गावकरी यांच्या सहकार्यातून कार्यक्रम सुंदररीत्या पार पडला। आम्हा सर्व तरुण मंडळांना कार्यक्रमात सहभाग घेण्यास आनंद वाटतो व आम्ही कामातून वेळ काढून कार्यक्रमास सहकार्य करतो। चांगलं वाटते की महालक्ष्मी मातेच्या या सोहळ्यासाठी आम्हाला दर्शनासाठी विजयदादांनी आणि शारदाताईंनी बोलवलं। खूप बरं वाटते, भक्तिमय वातावरण आहे। एका बाजूला भजनं चालले, इथं होम हवन चालू आहे आणि सुंदर अशी मूर्ती आहे। खूप बरं वाटलं। श्री स्वामी समर्थ, जय शनी, जय महालक्ष्मी। म्हणजे मी या महालक्ष्मी नगरचाच रहिवासी आहे। 2006 साली आम्ही या ठिकाणी मंदिराची स्थापना केली। स्थापनाचा पण एक असा चमत्कार होता साहेब। आम्ही स्थापना करत असताना कुठेतरी थोडीशी आमची चुकी झाली होती आणि असा देवीने आम्हाला चमत्कार दाखवला की एका घराची पत्रे उडून गेली, वादळ वारा नसताना पत्रे उडून गेली। त्याच दिवशी संध्याकाळी विजय आजारी पडला। मग आम्ही संपूर्ण त्या ब्राह्मणांकडनं यथासांग आपण त्या देवीची पूजा करून तो डेमोलिश करून मंदिर पुन्हा नव्याने या ठिकाणी मंदिर बांधला। या मंदिराचा खासियत अशी आहे की या करोना काळामधला एक उदाहरण देतो तुम्हाला। या पंचक्रोशीमध्ये म्हणजे संपूर्ण आजूबाजूच्या गावात किंवा संपूर्ण एरियामध्ये करोनाची लागण बऱ्याच जणांना झाली। काही आमचे बंधू दगावले पण, परंतु या माझ्या लक्ष्मीनगरमध्ये हातावर कमावणारे आणि पानावर खाणारे आमची संपूर्ण लोक राहतात या ठिकाणी। ते लोक कामाला जायचे, कारण त्यांनी जर नाही कमवला, नाही कामाला गेले तर संध्याकाळी त्यांचे जेवणाचे वांदे व्हायचे। परंतु एकाला देखील करोनाची लागण न झाली, या मंदिराचं वैशिष्ट्य आहे। कुठलाही आपण नवस बोलला या मंदिरामध्ये तर ती देवी आम्हाला पावतेच आणि त्याचा प्रचिती आम्हाला या ठिकाणी बरेच वेळोवेळी आलेले आहे। हा मंदिराचा अध्यक्ष आता विजय जगन्नाथ पाटील असल्यानंतर हे जे आपण आजचा 20वा वर्धापन दिन आहे। मी सचित नाही या मंदिरामध्ये, पण हा 20वा वर्ष आहे। ज्या जोमाने आम्ही सुरुवात केली होती
उत्तर त्यामध्ये भर पडत गेली आणि त्याच जोमाने आज आम्ही याला 20 वर्ष देखील या ठिकाणी आम्ही साजरा करतोय आणि भविष्यामध्ये पण या मंदिराचा असाच या ठिकाणी वर्धापन दिन असेल, एक आमच्या दुर्गादेवी दुर्गोत्सव असतो आमचा नवरात्रोत्सव, तो 9 दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो आणि संपूर्ण साजरा करत असताना गावची संपूर्ण टीम, इव्हन आपले राजकीय नेते देखील या ठिकाणी आम्हाला साथ देतात, या ठिकाणी उपस्थित दाखवतात. आताच केलकर साहेब किंवा डावकर साहेबांना पण आम्ही बोललो होता, परंतु आज अधिवेशन चालू असल्यामुळे ते भले उशिरा येतील, परंतु त्यांनी पण सांगितलं का आम्ही तुमच्या इथं व्हिजिट देऊन जाणार. आणि हा मंदिराचा या संपूर्ण एरियामध्ये एक नाव असं आहे की जेवढे पण प्रोग्राम होतात कधीही तंटा झगडा किंवा कुठल्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला आड येत नाही, आम्हाला काही कमी पडत नाही. आणि हेच देवीचं सत्वान, हे असंच आशीर्वाद तिचा आमच्या पाठीशी असू द्या. आमची संपूर्ण टीम आहे या मंदिराचे, आमचे अध्यक्ष विजय जगन्नाथ पाटील, मी असं संपूर्ण जेवढी आमची टीम आहे ही संपूर्ण टीम या ठिकाणी एक दिलानी एक मतानी आणि या ठिकाणी आपला 100% द्यायचा प्रयत्न करतो आम्ही. आणि हा जो उत्सव आहे हा उत्सव पुढील काळामध्ये मी तर असं म्हणेन का 50 वर्ष आणखीन हा उत्सव चालावा हीच देवी चरणी प्रार्थना.